पुन्हा जातोय दिल्लीमध्ये। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। शुभम, आपण पाहतोय कालच्या पेक्षा आज आंदोलकांची गर्दी वाढलेली आहे। तुम्ही दिलेल्या माहितीनुसार आंदोलक आता देशाच्या कानाकोपऱ्यातून दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। निश्चित ही गर्दी वाढत चालल्याचं पाहायला मिळतंय आणि या अनुषंगाने आता सरकारवर देखील दबाव वाढतोय। सरकारी पातळीवर आता धर्मेंद्र प्रधान यांच्या संदर्भातल्या काही हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे का? अर्थातच काल ज्या प्रकारे या ठिकाणी बैठका झाल्या होत्या, तर 3 तास अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली। 3 तासामध्ये चर्चा काय झाली हे अजून गुलदस्त्यामध्येच आहे। पण राजीनामा हा घेण्यात आलेला आहे का? राजीनामा हा धर्मेंद्र प्रधान यांची देण्याची इच्छा आहे का? राजीनामा दिला तर हे एनडीए सरकार असेल, मोदी सरकार असेल किंवा अमित भाई शाह असतील, हा त्यांचा राजीनामा स्वीकारतील का? असे अनेक प्रश्न सध्या समोर आहेत। याच्यामध्ये समजा शुभम पाहायला गेलं तर समजा राजीनामा दिला असेल तर तो स्वीकारणार कधी? तो मंत्रिपद त्यांच्याकडनं जाईल कधी? की मंत्रिपद तसंच ठेवतील, त्यांचं खातं काढून घेण्यात येतील? असे अनेक तर्कवितर्क हे वर्तवण्यात येत आहेत। इतकंच नाही तर ज्या वेळेस काल या ठिकाणावरनं शिष्टमंडळ हे जे पी नड्डा यांना भेटायला गेलं होतं, त्यांनी 2 तास तात्काळ ठेवलं, पण मात्र भेटताना 12 मिनिटाचीच भेट दिली आहे, 10 मिनिटाचीच भेट दिली आहे। अशा पद्धतीत स्वतः जे शिष्टमंडळामधले जे सर्व त्या ठिकाणी पदाधिकारी गेले होते त्यांनी या ठिकाणी सांगितलंय। अशामध्ये धर्मेंद्र प्रधान यांची आजची भूमिका काय? ते संसदेमध्ये पोहोचलेले आहेत का? विरोधी बाकांवरचे किती किती खासदार हे पोहोचलेले आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आणखी सोशल मीडियावर आम आदमी पक्षाच्या काही आमदार मारहाण झाल्याचे व्हिडिओ क्लिप्स जे आहेत ते समोर आलेले आहेत। अशामध्येच कुठेतरी विरोधी बाकांवर बसणारे जे सर्व खासदार आहेत त्यांची देखील भूमिका या ठिकाणी महत्त्वाची आहे। इतकंच नाही तर महाराष्ट्राचे खासदार संजय राऊत यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे की एक आंदोलन जे आहे ते उभं होत आहे। काल जे झालं इथं सुरुवात आहे, त्यामुळे नेमकं ज्या पद्धतीने या आंदोलनाला घेऊन वेगवेगळ्या दिशा आणि वेगवेगळे तर्क यांचं आकलन होत आहे हे पाहणं अगदी महत्त्वाचं आहे। प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला या ठिकाणी परिस्थिती ही बदलत आहे। काल इतकं मोठं आंदोलन झाल्यानंतर आज थोडी शांती या ठिकाणी दिसून येत आहे। आंदोलक जे आहेत ते अजून देखील या ठिकाणी पोहोचत आहेत। अनेक आंदोलक हे अजून देखील जखमी आहेत, त्यांना मारहाण झालेली आहे। इतकंच नाही तर मग स्वतः अभिजित दिपके यांनी देखील सांगितलं की काही तुटलेल्या फुटलेल्या गाड्या या आधीपासूनच त्या ठिकाणी आणल्यात आणि अशा पद्धतीने दाखवण्यात आलं की आमच्याकडनं या गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत, आम्हाला समर्थन देणारे जे लोक आहेत त्यांच्याकडनं या गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत। नेमकं हे सुरू काय आहे, नेमकी याच्या पाठी क्रोनॉलॉजी सरकारची काय आहे, याच्यावर मोठा प्रश्नचिन्ह शिवम सध्या उपस्थित होतो। इतकंच नाही, अभिजित दिपके यांना कोणी संपर्क करण्याचा आता सरकारमधनं प्रयत्न करत आहेत का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे। कारण की दिल्ली पोलीस काही वेळ आधीच, ज्या वेळेस मी या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेस दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ या ठिकाणी दिपके यांना भेटून गेलेत, त्यांच्याशी त्यांनी बोलणं केलेलं आहे। त्यांची भूमिका काय आहे आजची ही देखील जाणून घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांची देखील या ठिकाणी नजर आहे। चारही बाजूला जंतर मंतरच्या एक पोलीस छावणीचं स्वरूप आहे आणि इतकंच नाही तर सीसीटीव्ही असतील अजून देखील जी शुभम। अगदी शुभम, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। आणि या सगळ्या महत्त्वाच्या